गिळून आपला काटा काढतील असा सगळ्याला घेऊन दिला असं हम तो अकेले ही चल पडे थे लोक आते गवार तारावा बनता गया जात पात धर्म पंथ ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला काम करता येते. आता ह्याच्यामध्ये बरेच मुसलमानाची बी आहेत, दलिताची बी आहेत, 18 पगड जातीचे लोक आहे सगळे. मी जर ह्याचं नको त्याचं नको हे असा ते तसं तर माझ्यासमोर कोण आहे उद्या. त्यामुळे राजकारण करत असताना सगळ्याला घेऊन चालायची मानसिकता माणसानं ठेवली पाहिजे, तरच तो राजकारणामध्ये यशस्वी होतो. आणि त्याचं जिवंत उदाहरण आज परभणीचा आमदार विधान परिषदेचा झाला हिंगोलीचा सईद खान सगळ्याला घेऊन चालला गडी. त्याला बकल बदनाम केलं लोकांनी, हे मुसलमान आहे याला काय द्यायचं याला कशाला जायचं. काही लोकांनी याचा मार हाणला घरी लावले त्याला वाटतं याला पाडावं, पण शेवटी त्याच्या नशिबात लिहिलेलं होतं आमदार किती कोण देणार म्हणून. त्यामुळं माणसानं कधीही संयम ठेवायचा असते आणि काम करताना कधी त्याच्यामध्ये कमी पडायचं नाही. मी सईद खानला बघतो की शिंदे साहेबांसोबत सुरुवातीपासून गेला आणि बोलायचं जो हुआ अच्छा हुआ जो होंगा वो भी अच्छा होंगा म्हणायचं चालायचं. तशी ती सईद खान आपल्याला एक परभणीला आता एक खासदार तर आज भेटला, आज खासदार बी भेटला पक्षाला, आमदार बी भेटला, 2 भेटला. आता आपला पक्ष प्रवेश आजच झाला आणि ह्यांची निकाल आजच लागला. त्यामुळे आता तुम्ही कच खायची गरज नाही आणि विरोधी पक्षात नाहीत, आता आपण सत्ताधारी पक्षात आहेत. याचं आता भान ठेवा. आता कोणाला कसं नीट करायचंय ते आता आमच्यावर सोडा, तुम्ही त्याची चिंता करू नका. शेवटी काय होतं, पक्षात राहून पक्षात काही गोष्टी करताना आम्हाला अडचणी होत्या. आता मैदान मोकळे येऊन समोरच्याची एका कार्याला कार्य मानायची ताकद ठेवून आम्ही मैदानात उतरलो. त्यामुळे आता विचार करायचा विरोधकांनी बी की आता कशा पद्धतीने वागायचं तुम्ही ठरवा. तुम्ही जसं म्हणताल तसं आमचं काय नाही. पण एकदा आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आपल्याला सगळ्याला सज्ज राहायचे. आता जिथं गाव तिथं शिवसेनेची शाखा, जिथं घर तिथं शिवसैनिक, ते अभियान आपल्याला गावागावात राबवायचे. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय की